सरकारने जरांगे पाटलांना फसवलं असं वाटतं? जरांगे पाटील यांना असं वाटते की शासनाने मला फसवलेलं आहे. माझं शासनाला एक आग्रहाची त्यावेळेस विनंती होती की जो काही तोडगा काढणार आहात त्या तोडग्याच्या संदर्भात जेवढे स्टेक होल्डर आहेत त्या सगळ्या स्टेक होल्डरशी तुम्ही असणारं चर्चा करा. ते कन्व्हिन्स होतील न होतील हा एक वेगळा भाग आहे, पण त्यांनी मांडलेले मुद्दे हे याच्यामध्ये कव्हर अप आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. एवढं तुमच्याकडून झालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आज आपण बघत असाल की जरांगे पाटील यांचं असणारं ज्यांचा सगळे सोयरे त्यांचं म्हणणं असं आहे की सगळे सोयरेचा समावेश झालेला नाही. आता झाला की न झाला हे सरकारने त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. आणि शासन म्हणते की नाही आम्ही असताना समावेश करून घेतलाय. जरांगे म्हणतात आहेत की ते समावेश झालेलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जिथे आहेत तिथेच हे आंदोलन त्या ठिकाणी राहिलेलं आहे. दुसरं त्या ह्याच्यामध्ये ओबीसीमध्ये कुणबी समाज आहे हा भाग अगोदरपासून आहे त्याच्यामुळे आम्ही जे आंदोलन आम्ही जे आरक्षण दिलेलं आहे सरकारने सांगितलं पाहिजे होतं की जे या आरक्षणाच्या बाहेरचा असणारा वर्ग म्हणजे मराठा समाज त्याला आरक्षण आम्ही दिलेलं आहे हे सांगण्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असं मी त्या ठिकाणी मानतोय. तिसरा मला असणारा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि जे शासनाने बघितलं पाहिजे होतं ते मसराम ही जी त्या सदस्य समितीवरती होते. डिस्ट्रिक्ट जज ह्या पदावरती ते अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा उद्याच्या कोर्ट केसेसमध्ये कशा रीतीने घेतला जाईल हा मला वाटतं महत्त्वाचा आहे. म्हणून हे टिकाऊ आरक्षण आहे का याच्याबद्दलची असणारी पूर्णपणे साशंका व्यक्त केल्या जाते अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे माझा अंदाज असा आहे की जरांगे पाटील हे आपलं आंदोलन सुरुवात करतील आणि ओबीसी सुद्धा आपलं आंदोलन सुरुवात करतील. जरांगे पाटीलची सगळे सोयऱ्याची मागणी करत आहेत तर ती मागणी योग्य आहे का? ते संविधानामध्ये बसते का ती मागणी? नाही, एक तर त्यांनाच असणारा सरकारने विचारलं पाहिजे की तुम्ही सगळे सोयरे यांचं डेफिनेशन काय करताय, म्हणजे त्याचं व्याख्या काय करताय. ती व्याख्या त्यांची आली तर मग शासन त्यांना असणारं किंवा इतर जण त्यांना समजावून सांगू शकतात की कायद्याच्या चौकटीमध्ये किती आणि काय बसतं हे त्यांना समजावून सांगता आलं असतं असं मी त्या ठिकाणी मानतो. तर त्यांनी व्याख्या दिलेली आहे. त्यांना ती व्याख्या जरांगे सांगत नाही त्यांनी सरकारने सांगत. सगळे सोयऱ्यांची व्याख्या कोणी जरांगेंनी सरकारकडे दिलेली आहे आणि त्यांनी पब्लिक करावं माझं म्हणणं आहे. त्यांनी सरकार जरांगे पाटील यांनी जर शासनाकडे दिली असेल आणि आता जर मान्य झाली नसेल तर ही योग्य वेळ आहे त्यांनी या सगळ्या लोकांसमोर ती जाहीर करावी. त्याच्यामध्ये पितृसत्ताक आणि मातृसत्ताक ह्या शब्दावर खरा गोळ झालेला आहे. सरकारने जी GR मध्ये व्याख्या टाकलेली आहे ती पितृसत्ताक पद्धतीनं सगळ्या सोयऱ्यांना जिथं जातीय सजातीय विवाह जुळतात. पण जरांगेचा त्या पितृसत्ताक शब्दाला विरोध आहे हा भाग एक. आणि दुसरा भाग त्या GR ची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे ही त्यांची दुसरी मागणी. नाही, माझं म्हणणं असेल त्याच्यामध्ये की आपल्या इथं असणारा पितृसत्ताकही आणि मातृसत्ताकही असे दोन्ही कायदे आहेत आपल्याकडे. अंमलबजावणीचा मुद्दा मग शिल्लक राहतो. म्हणजे त्याला GR जो आहे 16 तारखेला दिले त्याच्यावरती छगन भुजबळ म्हणतात 6 लाख ऑब्जेक्शन्स आलेले आहेत. मग हा सगळा प्रक्रिया पूर्ण होऊन तो GR लागू होण्याच्या कालावधीपर्यंत अडचण आहे. हा, ती अडचण आहेच. कारण की त्या कुठलाही इनॅक्टमेंट करायचं असेल तर तुम्हाला पब्लिकली ते मांडावं लागतं. त्याला ऑब्जेक्शन्स बोलावे लागतात. ज्यांनी ऑब्जेक्शन आलेलं आहे त्याला ऑफिशियली तुम्हाला असणारं बा तुमचं ऑब्जेक्शन आम्ही स्वीकारलंय की फेटाळलंय
हे त्याला असं कम्युनिकेट करावं लागतं आणि ते करायला शास्त्राला वेळ लागेल एवढं निश्चित आहे. आता तुम्हाला आंदोलनाचं भवितव्य काय वाटतंय? कारण मराठा समाजातले सुद्धा काही लोक जरंगे पाटलांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन बोलायला लागलेत. आज सुद्धा एक बारसकर नावाचे त्यांनी सुद्धा जरंगे पाटलावर गंभीर आरोप केले. काही जणांचं म्हणणं आहे की ह्या माध्यमातून आता आंदोलनात फूट पडायला लागले, आंदोलन हे लांबलेलं आहे बऱ्यापैकी. तर तुम्हाला काय वाटतं आंदोलनाबद्दल? ते एवढ्या लवकर मला वाटतं हे आंदोलन फिझल आउट होईल असं मला वाटत नाही. म्हणजे शंका कुशंका हे अपेक्षित आहे, येणार आहेत. का जी मागणी होती ती मागणी तशाच्या तशा पद्धतीने झालेली नाही, ती वेगवेगळ्या पद्धतीने आलेली आहे. त्याच्यामुळे हे आरोप प्रत्यारोप होणार. परंतु मला असं वाटतं की शंका घेण्यामध्ये हेतूबद्दल शंका घेण्यामध्ये जागा आहे असं मला वाटत नाही. दुसरा एक मुद्दा आहे, ओवेसी काल अकोल्यामध्ये होते, तुमच्याच मतदारसंघातून, जिथून तुम्हाला सध्या निवडून येण्याची प्रचंड खात्री निर्माण झालेली आहे. त्याच मतदारसंघातून ओवेसीने आपल्या प्रचारांच्या सभेला सुरुवात केली. चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. कोणालाही कुठेही प्रचार करण्याचा अधिकार आहे, तो आपण मान्य केला पाहिजे. भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा राजगृहावर येणार असतात. मला माहित नाही, मी ते तुमच्या समोर बसतो. आज उद्या 8 दिवसात मला माहित नाही. असं काही संदेश आहे नाही, संदेश मला तरी पोचवलेला नाही किंवा सांगितलेला नाही. घरी सांगितलं असेल तर ती वेगळी गोष्ट आहे. आले तर स्वागत करणार होता मी. पण त्याचे राजकीय संदर्भ निघू शकतो. एक लक्षात घ्या की ते बाबासाहेबांचं रेसिडेन्स आहे, तिथे असणारं खाली स्मारक आहे. त्याच्यामुळे त्याचं कोणी असणारं राजकीय संबंध बांधावा असं मी त्या ठिकाणी मानत नाही. किंवा कोणीतरी कोणाला तरी भेटलं म्हणून असणारं राजकारणच शिजलं असं जे आहे, त्या मला वाटतं पेटी माइंडसेटमधनं आपण बाहेर पडलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यावर पण तुम्ही उद्धव ठाकरे नाही भेटता, नंतर एकनाथ शिंदे नाही भेटता, त्याच्यामुळे कन्फ्युजन निर्माण होते राज्यामध्ये. कारण तुमच्यावर सगळ्यांचे डोळे आहेत, सध्या संभ्रम निर्माण होतोय. प्रश्न असा आहे, उद्धव ठाकरेंना मी ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस राजकीय याच्यासाठी भेटतो. एकनाथ शिंदेना ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस ते मुख्यमंत्री म्हणून भेटतो. त्याच्यामुळे असं या दोन्ही कॅपॅसिटीज वेगवेगळे आहेत त्या सगळ्याच्या. आणि मी जेव्हा एकनाथ शिंदेना भेटायला जातो त्यावेळेस उघडपणे त्यांच्या ऑफिसमध्ये जातो. आता जे पी नड्डा आले तर कोणत्या भूमिकेत भेटणार? काही नाही, स्मारकाला ते येतात आहेत, एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचं स्वागत करायला जाणार. ओबीसीच्या अनुषंगानं दुसरा एक प्रश्न तुम्ही म्हटला की कोणालाही परवानगी आहे कुठेही सभा घेण्याची मुभा आहे. तर त्यांनी अकोल्यातून जर सभा घेऊन प्रचार सुरुवात करत असतील तर ते तुमचं राजकीय गणित बिघडवणार असू शकतं. एवढं मला वाटतं असं राजकारण कोणाचं खोडं नसतं आणि एवढं कोणाचं असं उतावळ राजकारण नसतं त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे असाला पक्षाचा मतदार हा कोणाच्या तरी एका सभेने येऊन हलणार असं जर गृहीत धरलं तर मला वाटतं मग तर कोणच स्थिर नाही, सगळे अस्थिर आहेत. तुम्ही यावेळेला तुमची सीट स्थिर समजताय, तुम्ही जास्त कॉन्फिडंट वाटताय यावेळेच्या निवडणुकीसंदर्भात किंवा तुमचे मी असं मी तुम्हाला सरळ म्हणाल की आम्ही 40च्या 40 सीटबद्दल कॉन्फिडंट आहोत. तुम्हाला अकोल्याबद्दल यावेळेला जास्त विश्वास दिसतो कारण तुमचे दौरे बरेच वाढलेले आहेत आणि तुम्ही ज्या वेळेला बोलताय त्यावेळेला कन्फ्युजन वाटत नाही अकोल्याबद्दल. काय माझं कन्फ्युजन त्यावेळेसही नाही, आजही नाही, उद्याही राहणार नाही. कारण शेवटी आपण फक्त उमेदवार असतो, लोक मतदार असतात, त्यांना जिथे ठरवायचे ते करतात. त्याच्याबद्दल आपलं ब्लड प्रेशर कशाला वाढवत? माझं ब्लड प्रेशर वाढवत. पण याच्यामध्ये आता लोकसभेसाठी नरेंद्र मोदींना सगळे पक्ष स्थानिक सगळे मिळून पाठिंबा करतील. आता लोकसभेनंतर जेवढ्या आघाड्या आणि जे काही हे होत आहे ते सगळे फुटतील अशी चर्चा सुरू आहे. याचं कारण असं आहे, एका मतदारसंघामध्ये महायुतीतील दोन्ही उमेदवार, गंगापूरला जर घेतलं तिथलं भाजपचे आमदार प्रशांत बंब आहेत, परंतु त्या ठिकाणी सतीश चव्हाण जोरदार काम करतात, फ्लेक्सेस लावतात. म्हणजे एकाच युतीतले लोक दोन ठिकाणी प्रचार करतात. हे कन्फ्युजन आहे. यानंतर सोबत काम करणार नाहीत असं वाटतं कुठे राज्यातल्या विधानसभेला. ते मला वाटतं विधानसभेचं आता लोकसभेमध्ये सगळेजण एकत्र जातील एवढं फक्त मला दिसतंय.
विधानसभेला गडबड. त्याच्यानंतर माझ्या अंदाजानं विधानसभेची गणितं होती. त्याच्या अगोदर होणार नाही. रिझल्टवरती अवलंबून राहील विधानसभेची गणितं. दुसरं, ही महाविकास आघाडीसोबत तुमची चर्चा सुरू आहे. अशी माहिती समोर आली की तुम्ही इंडिपेंडेंटली सुद्धा लोकसभेच्या सगळ्या मतदारसंघात ते तर मी 3 महिन्या अगोदरपासून सांगितलंय की आम्ही असं 48 मतदारसंघाची आमची तयारी चाललेली आहे. पण आता प्रत्यक्ष आणि उमेदवार आता निवडणूक सुरू असताना आहे. त्यावेळेस आमचे उमेदवार त्यावेळेस निवडून झालेले आहेत. आता नाही निवडत होतो मी. इथला उमेदवार कोण? गुलदस्त्यात आहे. पण आमच्याकडे उत्तम सिंग पवार हे एक नाव समोर आलेले आहे. माहित नाही मला. तुम्ही सजेस्ट केल्याबद्दल आभारी तुमचा. पण एमआयएम सोबत काय चान्सेस आहेत? अकोल्याला त्यांची चांगली सभा झाली. आम्ही एकदा नाही म्हटलं म्हणजे संपलं. त्याच्यामध्ये असताना पार्टी डिसिजन झाला त्याच्यामध्ये. भविष्यात कधी एकत्रित नाही आता एमआयएम सोबत? जोपर्यंत आमच्याबरोबर फुल फ्लेज ओबीसी आहे तोपर्यंत नाही. सर, एक दुसरं, राज्यातल्या सगळ्यात विश्वासू सीटबद्दल एक मोठं कन्फ्युजन निर्माण झालंय. ती म्हणजे बारामतीच्या. सुप्रिया सुळे तिथून अनेक वर्ष निवडून आलेले आहेत. मात्र यावेळेला तिथं अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुद्धा रिंगणात उभारणार आहेत. त्यामुळे त्या जागेबद्दल सर्वात मोठी उत्सुकता सध्या आहे. काय वाटतं कशाबद्दल? त्या जागेत तिथं कोण, सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे बारामतीमध्ये लोकसभा मतदारसंघ? ते अजित पवार तर स्वतः म्हटले मीच लढतोय. घरातला उमेदवार म्हटलं सर, जवळचा उमेदवार, तुमच्या आवडीचा उमेदवार असं म्हटलं. हो, पण जवळचा उमेदवार असं मी उमेदवार दोन्ही एकच होतात त्या. त्यांच्या पत्नीचं पण नाव. आहे त्यांच्या पत्नीचंही नाव आहे. पण आमचा ओढा असं आहे की अजित पवार स्वतःच लढतील. तर त्या ठिकाणी काय वाटतं? कारण शरद पवार आणि अजित पवार तुल्यबळ तिथं आहेत. पण अजित पवारांनी सांगितलं मला घरातल्या लोकांनी वेगळं पाडून टाकलेलं आहे, वायली केलेलं आहे. जनतेने मला साथ. एक लक्षात घ्या की शरद पवारांची कारकीर्द त्या मतदारसंघातली अगोदरपासूनची आहे. आणि लोक एवढ्या लवकर त्यांची कारकिर्दी विसरतील असं मला वाटत. त्याच्यामुळे असताना शरद पवार हे अपर हँड राहील असं मला वाटते. इम्तियाज जलील उत्तर मुंबईतून लढणार असं सांगतात. तुमच्या पाठिंब्यावरती ते इथली लढली होती, मात्र आता ते तिकडे जायचे म्हणतात. मला माहित नाही. आता मनोज जरांगेचा एक प्रश्न विचारतो की ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी माहिती आहेत, तर मनोज जरांगे आता पुन्हा एका आंदोलनाची तयारी करतात. तुम्हाला काय वाटतं की त्यांनी आंदोलन केलं पाहिजे का आता काही दिशा बदलून लढा ठेवला पाहिजे? त्यांना सगळं त्यांचे जे आता उपोषण झालं होतं त्यावेळेस त्यांची आता दिशा बदलली पाहिजे. त्यांना जर वाटत असेल की इथल्या सरकारने आपल्याला फसवलेलं आहे, तर या फसवणाऱ्या व्यवस्थेचे जे भाग झाले पाहिजे, म्हणजे ते फसणार नाही. आणि ते जर करायचं असेल तर आम्ही सरळ म्हणाल की जालन्यामधनं त्यांनी लढावं लोकसभा. तुम्ही तिकीट द्याल त्या? ते इंडिपेंडंट लढा. मी त्यांना म्हटलं काय का तुम्ही कुठल्याही पक्षाबरोबर लढलात तर त्या पक्षाची बंधनं तुम्हाला येतील. त्याच्यामुळे तुमचा लढा हा इंडिपेंडंट असल्यामुळे तुम्ही इंडिपेंडंट लढा आणि माझी खात्री आहे ती जिंकून घेतील. आणि त्यांचा लढा हा त्यांनी मग पार्लमेंटमध्ये सुरुवात ठेवला पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे की अण्णा पाटील, शशिकांत पवार, खेडेकर आणि 17-20 जिजाऊ संघटना, शाहू महाराजांच्या संघटना, संभाजी महाराजांच्या संघटना गेल्या. इथल्या सगळ्या निजामी मराठ्यांनी त्यांना पचवलं. आम्ही जरांगेंना म्हणतोय की तुम्ही आता त्याच्या बाहेर पडा आणि तुम्ही ह्यांना आता पचवा. पण एक खासदार किंवा काही तुरळक आमदार काय निर्णय घेऊ शकतात एवढ्या बलाढ्याचा इश्यू नाही आहे. जरांगे पाटील यांचं असताना आंदोलन भल्याभल्यानं झोपवणार आहे. आता ते भल्याभल्यानं झोपवणारं जे आहे त्याची जागा त्यांनी घेतली पाहिजे. राजकीय दृष्टिकोनातून सांगताय तुम्ही भल्या भल्यानं झोपवणार? हे राजकीय दृष्टिकोनातून भल्याभल्यानं झोपवणार. त्यांनी स्वतःच लढावी. राजकीय पक्ष पण काढावा. त्यांनी स्वतः लढावं. पहिल्यांदा जालना ते इस्टॅब्लिश होतात. 7-8 महिन्यानंतर विधानसभा आहेत, त्यांना वेळ मिळतो, ते पक्ष काढून इथला ताबा घेऊ शकतात.
तुम्हाला वाटतं जरांगे सत्तेत येतील? जरा विधानसभेला जर जोर लावला माझं म्हणणं आहे की सत्तेत येतील की न येतील याच्यापेक्षा ते एवढी वजन निर्माण निश्चितपणे करू शकतात की त्यांच्या लढ्याला ते यश आणू शकतात. तुमचं अशात काही त्यांच्याशी संवाद किंवा बोलणं काय? ते माझं एवढ्यात नाही त्यांच्याशी बोलणं. दुसरा एक असा प्रश्न आहे की ओबीसीतले काही प्रमुख नेते आहेत ते सुद्धा स्वतःचा राजकीय पक्ष काढायची त्यांची तयारी सुरू आहे. चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे मला वाटतं. ओबीसीमध्ये राजकीय जागृती येते आणि धार्मिक पक्षाला ते आता बळी पडणार नाही याचं आपल्याला मला असं वाटतं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे की धार्मिक पक्ष ओबीसीला आत्तापर्यंत वापरत आले होते. त्यांनी सत्तेसाठी वापरलं पण त्यांना असं काहीच इश्यू सॉल्व्ह केला नाही. त्याच्यामुळे ओबीसीचं राजकीय प्रबोधन आणि त्या राजकीय प्रबोधनातून असणारा राजकीय पक्ष निघतोय ते हे आम्ही असणारं स्वागत करतो.